नमस्कार मित्रांनो, माझ्यावर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसांनी आपण खोडव्याच्या ऊसा शेजारी आलोय, कारण पाऊस संततधार सारखा चालूच आहे। वल होत्या आणि रस्त्याने आपल्या या ऊसात येता येत नाही, कारण बराच चिखल असतोय। योग्य नियोजन असते, आपल्या वेळेवर लागवड असते, औषध असते, त्यामुळे काय होते नाही आलं तरी चालते, तेवढंच एक चक्कर टाकून गेली की ऊस आपला कार्यक्रम व्यवस्थित होतोय। आता आज येण्याचं कारण काय आहे, ऑगस्ट महिना चालू झालेला आहे। लोकरी मावा काय झाले सगळ्या ऊसामध्ये बऱ्यापैकी आलेला आहे, बऱ्याच ठिकाणी आलेला आहे। व्हिडिओमध्ये बघू शकताय, जवळजवळ 70 ते 80% प्लॉटवर मावा आत्ता यायला चालू झाला आहे। ऑगस्ट महिना आहे, आता मावा यायला चालू होतोय। जुलै, जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने मावा वाढ चालू होते। पण काय होते, आता पाऊस ज्यावेळी उघडतो आणि एक नॉर्मल वल असते आणि कवळ ऊन असते, त्यावेळी काय होते मावा यायला चालू होते। आता या मावा येण्याला कारणीभूत काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो, आणि नंतर एक 10च मिनिटात मावा कसा पाडायचा, खाली मावा मारायचा कसा, हे तुम्हाला त्याच्यावर उपाय जालिम उपाय सांगतो। मग तो उपाय करा आणि मला सांगा की खरंच तसं झालं का। असा पाऊस पडल्यागत मावा तुमच्या शेतात पडल्याशिवाय राहणार नाही, माझं चॅलेंज आहे। तर आता व्हिडिओला चालू करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा, कारण वेळ महत्त्वाची आहे। वेळेवर नियोजन केलं तर कार्यक्रम आपल्या ऊसाचा चांगला होईल, नाहीतर कार्यक्रम वेगळाच होईल आणि ऊस नुकसान सोसायला तुम्ही तयार राहायला पाहिजे। आता पहिले तुम्हाला कारण सांगतो की बाबा काय येतोय। तर पहिलं कारण आपल्यासमोरच असतंय निसर्ग आणि ढगाळ वातावरण। आता काय झाले, मे महिन्यापासून पाऊस चालू आहे, 5-6 दिवस चांगलं ऊन पडलं होतं। आता पुन्हा आज जरा म्हणजे ताव जास्त आहे वातावरणात आणि पाऊस येण्याची शक्यता दाट आहे, आभाळ चांगला आलेला आहे। तर हेच कारण आहे की सतत पाऊस असणे किंवा सतत 2-2, 3-3 महिने जर ऊन नसेल तर मावा यायला चालू होतो सततची। दुसरं कारण त्याला काय आहे, जर आता ऊसामध्ये बघितलं, हे बघा जमिनीमध्ये बघितलं तुम्ही तर वल भरपूर आहे। आता हे बघितलं तर जमिनीत वलच आहे मित्रांनो, आणि वलीमुळं काय होतंय त्याला पोषक असं वातावरण ऊसाच्या पिकामध्ये तयार होते। तिसरी गोष्ट अशी आहे की ऊसाला आपण युरिया जर जास्त टाकला किंवा रासायनिक खते जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये युरिया जास्त असतो, त्यामुळे काय होते, आता हे बघा हे मावा आहे, काल आपण औषध मारलेलं आहे। तर कवळकी जेवढी जास्त निर्माण होईल तेवढा मावा लवकर त्याच्यामध्ये येतो। तर हे मेन कारण। तर आता ही झाली 3 कारण, एक तर पोषक वातावरण असणे, सततचा आभाळ असणे, आणि दुसरं कारण जमिनीत सारखी वल असणे। काय शेतकऱ्यांना सवय असते की पाणी सारखं पाजत राहायचं, किंवा पावसाळा असला तरी थोडा उघडला तर लगेच पाणी चालू करायचं, थोडी जमीन वाळून द्या, वापशावर येऊन द्या, मग पाणीच पाजा। त्याच्यामुळे काय होते, ऊसाला भूक लागून ऊसाची वाढ पण चांगली होत्या। आणि तिसरं कारण म्हणजे काय की युरिया युक्त जे खतं असतात त्याचा अति म्हणजे 5-5, 6-6 एकराला पोती सुरुवातीपासून वापरतो, त्यामुळे काय होते कवळकी येते। आता याच्यात कवळकी का नाही, कवळकी जेवढी जास्त येईल तेवढं पिकाला मावा लगेच धरते, त्याला पोषक असं अन्न त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे ते लगेच त्याला पानाला ती माशी जे पांढरी लोकरी मावा म्हणतात त्याला, ती माशी असते, मग ती बसते आणि त्याचा मग एक झुंड तयार होतो आणि सगळ्या ऊसात तो पसरतो। आता चौथं कारण काय आहे की संततधार पाऊस, म्हणजे मुसळधार पाऊसच पडत नाही। मग त्या संततधार पावसामुळे काय होतं मित्रांनो, वल राहत्या धड पानावरनं पाणी ते धुवून जात नाही, आणि काय होतं एकदा जर चिकाटली ती माशी तर त्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला लागतो। मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर ती धुवून जाते, आणि पाऊस जर नाही मोठा पडला, सततची चिटचिट आणि ढगाळी वातावरण अशा प्रकारचं असलं तर हा मावा अगदी गतीने वाढतो। ही मेन 4 कारणं आहेत। ही 4 कारणापेक्षा अजून तुम्हाला जर काही वेगळं कारण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता त्याचा उपाय काय करायचा आहे मी तुम्हाला सांगतो। तर उपाय करताना काय करायचं, हमला वापरायचा। आता मोठं ऊस असतात आपलं, ड्रोननं आपण मारा, किंवा जर एखादा गडी तयार होत असेल तर त्याच्याकडून मारून घ्या, पण शक्यतो ड्रोननं मारा। ड्रोननं सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा इफेक्ट होतो। आपण काल औषध मारलेलं आहे म्हणून आज व्हिडिओ करतोय, आणि तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी आज मी व्हिडिओ करतोय। तुम्हाला मावा पावसागत पडलेला दिसेल 15 मिनिटातच, हे औषध मारल्यानंतर 15 ते अर्ध्या तासात हा मावा तुम्हाला खाली पडलेला 100% दिसणार आहे। तर काय मारायचं, हमला एकरी जर ड्रोन वापरणार असाल तर
अर्धा लिटर हमला घ्यायचा, म्हणजे एका ड्रोनला अर्धा लिटर हमला घ्यायचा. आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला काही इच्छा असेल तर दुसरं टॉनिक वापरा, 13-0-45 1 किलो किंवा जी असेल वगैरे, काय बरेच शेतकरी मारतात. नाही मारले तर चालेल, हमला फक्त मारला तरी चालू शकते, कारण जास्त खर्च पण करण्यात उपयोग नाही. ड्रोनवाले पण पैसे भरपूर घेतात, त्यामुळं हा विषय करा तुम्ही. तर ड्रोन औषध मारून झालं की काय, तुमचा एक 15 ते 20 मिनटात मावा खाली पाऊस पडल्यागत जसं कापूस हवेतनं उडत जातो तसं ते जमिनीवर येऊन पडते. तर तुम्हाला मी हे तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी मावा जो आहे तो दाखवला आहे. आता मावा पडलेला जो रिझल्ट आहे मी तुम्हाला तो प्रत्यक्षात दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल आणि तुम्ही पण आतापासूनच तो उपाय केला पाहिजे. एका मिनटात दाखवतो तुम्हाला. तर इथं मित्रांनो मावा होता या ठिकाणी. तर आता ह्या बघा तुम्ही, हा पानावरती झडलेला दिसतो तुम्हाला. हे असं झडलं तर हा मेलेला आहे, हा मृत अवस्थेत आहे, वरून झडलेला आहे. आता जमिनीवर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे हा मावा पडलेला. असा ऊसात जर तुम्ही गेला तर सर्व ठिकाणी तुम्हाला जमिनीवर पडलेला दिसेल. तर एवढा चांगला आणि जालिम रिझल्ट आहे. फक्त पाऊस नसावा, चिटचिट नसावी, कारण जे औषध मारणार आहे तुम्ही तिथून 1 तासभर जरी पाऊस पडला नाही पाहिजे, हा त्याला नियम आहे. नाही तर तुम्ही औषध मारणार आणि पाऊस लगेच पडणार, त्याचा जो गॅस तयार होतो हमल्याचा तो निघून जातो. त्याच्यासाठी दुसरे औषध पण आहेत, टॅपगोर आहे, टाटाचं आहे, बरेच मार्केटमध्ये औषध आहेत. ते दुकानदाराला तुम्ही विचारून घ्या, मी सांगण्याची गरज नाही. कारण हमला मारले की विषय संपतोय. हमला मी प्रेफरन्स देतो, कारण त्याचा रिझल्ट जो आहे तो लगेच दिसतो आणि 100% त्याच्या गॅसनं सुद्धा तो हमला जो लोकरी मावा आहे तो निघून जातो. आता मावा का मावा हा प्रश्न लय लोकांना पडलेला आहे. खायाचा असतो तो मावा असतो आणि उसावा पडतो तो मावा असतो. त्यामुळे मावा हा शब्द वापरा. पांढरा लोकरी मावा माशी असं त्या रोगाचं नाव आहे आणि ते तुम्ही ध्यानात ठेवा. आणि ऑगस्टमध्येच त्याचं नियंत्रण करा, नाहीतर तुम्हाला नियंत्रण होणार नाही. नंतर ऊसं पडलेले असतात, ऊसामध्ये शिरता येत नाही. ड्रोन तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही औषध मारू शकत नाही. आता ह्याच्यात दुसरी एक गोष्ट सांगतो की चारी बाजूने एक येडा मारा, 2-3 पंप करा आणि जे STP असतो त्यानं मारून घ्या, कारण लगेच कुठंतरी ऊसाच्या मध्ये जाऊन मावा जात नाही. सुरुवातीला साईडच्या बेटावर येतो आणि नंतर मग तो आतमध्ये जातो. तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असंच जर तुम्हाला काय वाटत असेल अजून तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.